नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता तोच माणूस हातामध्ये बॉक्स घेऊन परत एकदा महाजनांच्या घराच्या बाहेर आलेला असतो आणि गेटमधून तो पुन्हा घरामध्ये घुसण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हाच प्रेक्षकांनो, इथे भूमी आता आकाशबरोबर फोनवरती बोलत असते आणि तेवढ्यातच आता बंगल्याबाहेरच्या लाईट्स ऑन ऑफ होतात. तेव्हा भूमी म्हणत असते की आकाश, आपल्या बंगल्याबाहेरच्या लाईट्स ऑन ऑफ का होत आहेत? नक्कीच तो माणूस परत घरामध्ये घुसण्याचा प्रयत्न करतोय का? तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की भूमी, तुला आता लक्ष ठेवावं लागणार आहे. कदाचित तो माणूस पुन्हा एकदा आपल्या घरामध्ये घुसण्याचा प्रयत्न करत असेल. तो माणूस आधी जेव्हा आला होता ना, त्यानंतर मी बंगल्याच्या बाहेर काही सेन्सर लाईट्स बसवून घेतलेल्या आहेत आणि जर कुणी आपल्या घरामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला तर तो सेन्सर चालू होईल आणि लाईट्स ऑन ऑफ होतील. ते मीच करून घेतलेलं आहे. याचा अर्थ तो माणूस पुन्हा आपल्या घरामध्ये घुसण्याचा प्रयत्न करतोय. तेव्हा भूमी म्हणते, आकाश, कुणीतरी भिंतीवरून चढून आपल्या घरामध्ये येण्याचा प्रयत्न करतंय. तू एक काम कर, तू बलदेव दादा आणि अथर्व यांना फोन करून लवकरात लवकर बाहेर यायला सांग. मी जाऊन त्या माणसाला पकडण्याचा प्रयत्न करते. तेव्हा आकाश म्हणत असतो, भूमी प्लीज तू जाऊ नकोस, मी त्या दोघांना फोन करून सांगतो. तेव्हा भूमी म्हणते, नाही आकाश, तोपर्यंत तो माणूस निसटून जाईल. काही करून मला त्याला पकडलंच पाहिजे. त्यानंतर भूमी त्या माणसाच्या मागे मागे त्याला बाहेर बघायला जाते. तेव्हा तो तिला दिसत नाही. भूमी म्हणते, तो माणूस कुठे गेला असेल? भूमी त्या माणसाला शोधत असते. तोपर्यंत इथे आकाश अथर्व आणि बलदेवला फोन करत असतो. आता बलदेवचा फोन काही लागत नाही, पण अथर्वचा फोन मात्र लागतो. तोपर्यंत इथे भूमी बाहेर आलेली असते त्या माणसाच्या मागोमाग आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अथर्व येईपर्यंत तो माणूस आता स्टोरूमपर्यंत आलेला असतो. त्या माणसाच्या हातामध्ये एक बॉक्स असतो आणि तो माणूस स्टोरूममध्ये जाण्याचा प्रयत्न करत असतो. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, भूमी त्याचा पाठलाग करत त्या ठिकाणी येते आणि तो दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत असतानाच भूमी म्हणते, कोण आहेस, कोण तू, आणि इथे काय करतोयस? सांग ना, कोण आहेस तू? आमच्या घरामध्ये घुसण्याचा प्रयत्न का करतोयस तू? तेवढ्यातच तो माणूस इथे आता भूमीला काही ऐकत नाही. तो भूमीला जोरात दारावरती धक्का देतो आणि सरळ तिथून पळून जातो. तेव्हा इथे भूमी आता दारावरती पडलेली असते. तिच्या डोक्याला मार लागतो, पण तरीसुद्धा ती त्या माणसाला पकडण्यासाठी त्याच्या मागे धावण्याचा प्रयत्न करतेच. त्यानंतर प्रेक्षकांनो, भूमीचं लक्ष त्या माणसाच्या हाताकडे जातं. तो माणूस आता भिंतीवरून उडी मारून पुन्हा निघून जातो. तेव्हा त्या माणसाच्या इथे हातावरती एक टॅटू असतो. प्रेक्षकांनो, तो टॅटू बघितल्यानंतर भूमी त्या माणसाला लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत असते. त्या टॅटूवरून त्या माणसाचा शोध घेतला जाईल असं तिला वाटत असतं आणि म्हणूनच भूमी त्याचा पाठलाग करत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, अथर्व आणि मानसी त्या ठिकाणी येतात. तिथे बलदेव नसतो. तिथे फक्त अथर्व आणि मानसीच येतात आणि ते म्हणत असतात की भूमिताई, थांब थांब, कुठे जातेस भूमिताई? काय झालं? कोण होता तो माणूस? तेव्हा इथे भूमी आता गप्पच बसते. तेव्हा मानसी म्हणते, ताई, तुला कुठे लागलं नाही आहे ना? पण भूमी काहीच बोलत नाही, कारण भूमी आता विचारात असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता आकाश सकाळी घरी आलेला असतो. त्यानंतर भूमी त्या माणसाच्या हातावरती असणारा टॅटू इथे आता स्केच करत असते, तो काढत असते. तेवढ्यातच इथे भूमी म्हणते की आकाश, हे बघ, जो माणूस काल रात्री आपल्या घरामध्ये घुसला होता ना, त्याच्या इथे हातावरती असा टॅटू होता, सेम असाच होता. आधी त्या माणसाला मी बघण्याचा प्रयत्न केला होता, पण त्याचा चेहरा काही आपल्याला दिसला नाही. पण आज त्याच्या हातावरती हा टॅटू मात्र होता. मी त्याला बघितलं. आकाश, मी काय म्हणते, आपण जर ह्या टॅटूवरून या माणसाला पकडलं तर आपण पकडू शकतो ना टॅटूवरून या माणसाला? तेव्हा आकाश म्हणतो, हो, ह्या टॅटूची आपल्याला मदत तर होऊ शकते. पण भूमी, खरं सांगू का, असा टॅटू असणारा माणूस अजूनपर्यंत मी तरी बघितलेला नाही आहे, म्हणजे माझ्या बघण्यात तरी नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आकाश म्हणत असतो, नक्की हा माणूस आपल्या घरामध्ये घुसण्याचा प्रयत्न का करत असेल? तेव्हा इथे भूमी म्हणते, आकाश, मला पण कळत नाही आहे नेमका या माणसाचा हेतू तरी काय. काल रात्री काय झालं माहिती का? त्या माणसाच्या हातामध्ये एक बॉक्स होता,
म्हणजे मी अथर्व आणि मानसीला सांगितलं नाही, कारण ती विनाकारण टेन्शन घेतील. त्या माणसाच्या हातामध्ये एक बॉक्स होता आणि तो माणूस आहे ना, स्टोरूममध्ये जाण्याचा प्रयत्न करत होता. स्टोरूममध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होता आणि म्हणून मी त्याला अडवलं आणि तो तिथून पळून गेला. पण त्यानंतर अथर्व मानसी त्यांच्या रूममध्ये गेल्यानंतर पहाटेच मी त्या स्टोरूममध्ये गेले होते. मी तिथे आजूबाजूला बघितलं तर मला काहीसुद्धा दिसलं नाही. स्टोरूममध्ये गेले, शोधाशोध केली, स्टोरूममध्ये सुद्धा मला काही दिसलं नाही. त्यानंतर भूमी म्हणते, आकाश, मला कळत नाही आहे त्या बॉक्समध्ये नक्की काय असेल आणि त्या माणसाला आपल्या घरामध्ये काहीतरी ठेवायचं असेल का? म्हणून तो आपल्या घरामध्ये घुसण्याचा प्रयत्न करतोय. नक्कीच त्याला काहीतरी ठेवायचं असेल. तेव्हा इथे आकाश म्हणतो, नाहीतर कदाचित त्याला आपल्या घरामध्ये एखादी गोष्ट ठेवायची असेल की त्याची राहिलेली गोष्ट घेऊन जायची असेल. म्हणजे बघ ना, असं काही दिवसांमध्ये तुला जाणवतं आहे का आपल्या घरामध्ये काही एखादी गोष्ट जी बदललेली आहे, फाईल वगैरे जी वेगळी तुला वाटते, एखादी वस्तू थोडी चेंज वाटते, असं काही तुला जाणवतं आहे काही दिवसांमध्ये? तेव्हा भूमी म्हणते, नाही आकाश, म्हणजे आता बऱ्याच गोष्टी आपल्या जागच्या जागीच असतात आणि त्या तिथेच असतात, त्यांच्या जागासुद्धा बदलत नाही. उचलल्या तरी पुन्हा आपण त्याच ठिकाणी ठेवतो. पण मला अशी वेगळी वस्तू कुठलीही जाणवलेली नाही आहे. मला त्याच्यावरती संशय आहे की तो एखादी वस्तू आपल्या घरामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करत असेल. तेव्हा भूमी म्हणते की आकाश, आपण ना त्या माणसाचा शोध घेतला पाहिजे. नक्कीच त्याच्याकडून आपल्याला काही धोका तर नाही आहे ना? म्हणजे आता हा कोण माणूस आहे जो आपल्या विनाकारण मागे लागला आहे? मी काय म्हणते, आपण गायकवाड सरांना त्या माणसाबद्दल सांगितलं तर, आणि त्यांना ह्या टॅटूबद्दलसुद्धा सांगूया. म्हणजे या टॅटूवरून इथे गायकवाड सर या माणसाचा शोधसुद्धा घेतील. तेव्हा इथे आकाश म्हणतो, भूमी, गायकवाड सरांना सांगायला काही हरकत नाही आहे, पण आता सिच्युएशन पूर्वीसारखी नाही आहे ना गं. म्हणजे आता गायकवाड सरांना प्रश्न पडेल ना की इथे आपल्या घरामध्ये जर ACP सून येणार आहे, तर आपण तिला काही न सांगता गायकवाड सरांना सरळ सांगितलं तर त्यांना आपल्यावरती संशय येऊ शकतो. बरं, ते जरी आपल्याला काय नाही बोलले तरीसुद्धा गायकवाड सर अपूर्वाला तर सांगतीलच ना. मग अपूर्वाला वाटेल की मी असताना या लोकांनी मला काहीच नाही सांगितलं आणि डिरेक्टली गायकवाड सरांना का सांगितलं, म्हणून त्यांचा संशय आपल्याकडे येऊ शकतो. तेव्हा इथे भूमी म्हणते, नाही आकाश, बरोबर बोलतोयस तू. म्हणजे गायकवाड सरांना काही सांगायला नको. ते दोघेजण एकाच डिपार्टमेंटमध्ये काम करतात. दोघे एकमेकांना नक्कीच सांगू शकतात. आकाश म्हणतो, भूमी, आपण एक काम करूया ना, हा सगळा प्रॉब्लेम आपण आपल्या लेवलला सॉल्व करूया. आपल्या लेवलला सॉल्व होतो आहे का ते आपण बघूया. तेव्हा भूमी म्हणते, ठीक आहे आकाश, तू म्हणतोयस आपण तसंच करू. हे सगळं प्रकरण आपण स्वतःच मिटू आणि तसंही आता लग्न आहे, त्यामुळे लग्नात कुठलंही विघ्न नको. लग्न हे निर्विघ्नपणे पार पडलं पाहिजे, नाही का? तेव्हा भूमी म्हणते, ठीक आहे, ठरलं. आता आपण कुणाला काही सांगायचं नाही. आता आपण जास्तीत जास्त लग्नाकडे फोकस देऊया, कारण आपण हेड ऑफ द फॅमिली आहोत. आपल्यावरती अजून खूप जबाबदाऱ्या आहेत, नाही का? त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अपूर्वा नावाला ACP आहे. आता लग्नासाठी तयारसुद्धा इथे महाजनांकडेच होते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता भूमी अपूर्वाला खूप सुंदर अशी तयार करते आणि त्यानंतर तिला सगळे दागिने वगैरे घालते. अपूर्वा म्हणत असते की मला इतके दागिने घालायची सवय नाही आहे. तेव्हा मानसी म्हणत असते, हो गं, आधी कुणालाच सवय नसते इतके दागिने घालायची, पण लग्न झाल्यानंतर हळूहळू मग दागिने घालायची सवय लावावीच लागते, नाही का? आणि मग फंक्शन वगैरे असेल तेव्हा तर नटावं लागतंच ना. तेव्हा भूमी म्हणत असते की बास झाली बडबड, नुसती बडबड, कामं कोण करणार? बरं मानसी, एक काम कर बाळा, आता ह्या पाटल्या वगैरे बांगड्या यांचा छान चुडा तयार कर बरं. अपूर्वाच्या हातामध्ये चुडा भरायचा आहे ना. तेव्हा मानसी म्हणते, हे काय ताई, मी आधीच करून ठेवला होता. तेव्हा भूमी म्हणते, अरे वा, व्हेरी गुड, दे बरं आता अपूर्वाला हातामध्ये घालायला. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भूमीने छान अपूर्वाला तयार केलेलं असतं. तिला इथे गजरे वगैरे हवे तेवढे लावलेले असतात. त्यानंतर इथे मानसी म्हणत असते, ताई, अगं तुला माहिती आहे का, इथे आता संध्याकाळचा मुहूर्त आहे, म्हणून सकाळपासून बलदेव दादा बिचाऱ्या अपूर्वाला बघायला तळमळतोय. किती वेळा मलासुद्धा फोन केलेत. तेव्हा भूमी म्हणते, हो ना, सकाळपासून मला हवे तेवढे फोन केलेत आणि मला म्हणत होता
आमचं लग्न गोजर मुहूर्तावरती करायची काही गरज होती का म्हणून. तेव्हा भूमी हसते आणि म्हणते, अपूर्वा तुला माहिती आहे आमचंही लग्न गोजर मुहूर्तावरतीच लागलं होतं, मस्त असं लॉनमध्ये. तेव्हा इथे अपूर्वा म्हणते, अच्छा म्हणजे या घरातली परंपराच आहे, गोजर मुहूर्तावरतीच लग्न होतं. तेव्हा भूमी म्हणते, नाही गं, योगायोग असेल. त्यानंतर आता सर्व तयारी झाली आहे ना. तेव्हा मानसी म्हणते, ताई लिपस्टिक थोडीशी आणि थोडासा टचअप. तेव्हा इथे भूमी म्हणते, अपूर्वा तुझी लिपस्टिक कुठे आहे. तिथे माझ्या पर्समध्ये आहे, मी देऊ का. असं भूमी जेव्हा विचारते तेव्हा अपूर्वा म्हणते, हो दे ना चालेल. तेव्हा तिला पर्समध्ये रागिणीची डायरी सापडते. तेव्हा भूमी म्हणते, ही डायरी तर रागिनी आत्यांची आहे, ह्या डायरीमध्ये काही असेल का. इथे अपूर्वाने ही डायरी बघितली असेल का. नाही बघितली असती तर तिने नक्कीच काहीतरी प्रश्न विचारले असते. याचा अर्थ तिने डायरी अजून बघितलेली नाही आहे. मनू म्हणते, ताई अगं लिपस्टिक देतेस ना. तेव्हा भूमी म्हणते, हो ही घे लिपस्टिक घे. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता मनू लिपस्टिक देते, अपूर्वा लिपस्टिक वगैरे लावते. तेव्हा भूमी म्हणत असते, मनू तू एक काम कर, अपूर्वाला आता इथे गौरी पूजनासाठी घेऊन जा, मी हा सगळा पसारा आवरते आणि मी सुद्धा येते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता भूमी ती डायरी घेते आणि बघत असते त्याच्यामध्ये काय आहे ते. तेव्हा प्रेक्षकांनो ती डायरी तर पूर्णपणे ब्लँक असते, कोरी असते, त्याच्यामध्ये काहीही नसतं. तेव्हा भूमी म्हणते, हे काय, या डायरीमध्ये तर काहीच नाही आहे, पूर्णपणे ब्लँक आहे ती. आणि मी विनाकारण घाबरले होते. आतापर्यंत ACP अपूर्वा फक्त घराच्या बाहेर होती, तरी ती एवढे प्रश्न विचारत होती. आता तर घरामध्ये येईल, मग किती प्रश्न विचारणार आहे काय माहिती. त्यानंतर इथे अपूर्वा येते आणि म्हणते, भूमिताई अगं काय करतेस तू. तेव्हा भूमी म्हणते, अपूर्वा अगं काही नाही, हे सगळं उचलताना तुझी पर्स खाली पडली आणि लिपस्टिक आणि त्याचबरोबर डायरीसुद्धा खाली पडली, तेच उचलून ठेवत होते. तेव्हा इथे अपूर्वा म्हणत असते, अगं हो मी तुला तेच सांगणार होते, ती डायरी मीच परत घेणार आहे, कारण त्याच्यामध्ये मी चेक केलं काहीच नाही आहे, ती पूर्णपणे ब्लँक आहे ना, तेच मी तुला सांगत होते. तेव्हा इथे भूमी म्हणते, अपूर्वा तुला काही हवं आहे का. तेव्हा अपूर्वा म्हणते, हो अगं मला ना तो नारळ हवा आहे, नारळ विसरले ना, पूजेसाठी लागेल आता. तेव्हा भूमी म्हणते, हो ना. आणि इथे भूमी नारळ उचलते आणि अपूर्वाला देते. तेव्हा अपूर्वा तिथून आता निघून गेलेली असते. अपूर्वा जाता जाता म्हणते की डायरीमध्ये तसं काही सापडलेलं नाही आहे. रागिनी पटवर्धन यांच्या विरोधात जर मला काही विचारायचं असेल तर तुम्हाला डिरेक्टली विचारेन ना, आणि तुम्ही माझ्या प्रश्नांची उत्तरं मला खरी खरी द्याल, मला अपेक्षा आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे भूमी म्हणत असते की अजून काय काय सहन करावं लागणार आहे काय माहिती. त्यानंतर प्रेक्षकांनो तो माणूस जो घरामध्ये महाजनांच्या जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न करतोय तो परत आलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो लग्नासाठी क्षितिजा छान तयार झालेली असते, गोड गोंडस दिसत असते आणि इथे आता पूजेसाठी बसलेले असतात भूमी, आकाश आणि त्याचबरोबर अपूर्वा. अपूर्वा इमोशनल झालेली असते. भूमी म्हणते, काय झालं अपूर्वा, तुझ्या डोळ्यात पाणी. तेव्हा अपूर्वा म्हणते, हो ना, आत्तापर्यंत माझं असं कुणीच नव्हतं, पण तुम्ही दोघांनी लग्नामध्ये माझं पालक तत्त्व स्वीकारलं आणि तुम्ही दोघेजण मला आशीर्वाद देताय. तेव्हा भूमी म्हणते, अपूर्वा असं बोलू नकोस, अगं आता तू एकटी नाही आहेस, आम्ही आहोत ना तुझं कुटुंब. तेव्हा इकडे आकाश म्हणत असतो, हे बघ अपूर्वा, अगं तू आता आमची आहेस, तू स्वतःला अनाथ नको म्हणूस, आपण आता एक कुटुंब आहोत, आपण ना एकमेकांना सपोर्ट करणार तर कोण करणार. तेव्हा अथर्व म्हणत असतो, अपूर्वा आकाश आणि भूमिताई दोघेही खूपच जास्त ग्रेट आहेत गं. ते जेव्हा एखाद्याला आपलंसं म्हणतात ना तेव्हा फक्त तोंडाने म्हणत नाही तर मनापासून मांडतात सुद्धा. तुझ्या बाबतीत सुद्धा तेच होईल. ते दोघेजण तुला खूप जीव लावतील, कधीही तुला एकटं सोडणार नाही. त्यानंतर इथे क्षितिजा जात असते. तेव्हा मनू म्हणते, क्षितिजा अगं कुठे जातेस तू. तेव्हा क्षितिजा म्हणते, मला अपूर्व काकूच्या मांडीवरती बसायचं आहे. तेव्हा मनू म्हणते, आता नाही, ती पूजा करते ना. तेव्हा ती म्हणते, मला तिला पप्पी द्यायची आहे. ती म्हणते, आता नाही, नंतर दे, तू आता जा बरं, जाऊन आता पौर्णिमा काकूच्या बाजूला बस, नंतर तू अपूर्वा काकूकडे जा. त्यानंतर प्रेक्षकांनो क्षितिजा जाते आणि इथे पौर्णिमाच्या शेजारी बसते. त्याचबरोबर इथे जो चोर माणूस आहे तो घरामध्ये आता घुसलेला असतो. त्याने इथे उडी मारलेली असते आणि ज्या ठिकाणी भूमी आणि आकाशची रूम असते बरोबर तोच गॅलरीतून आता तो घरामध्ये येत असतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो
इथे आता भूमीला दिवा लावायला सांगितलेला असतो, पण भूमी दिवा लावण्याचा प्रयत्न करत असते, पण तो विझत असतो. दिवा काही पेटत नसतो. तेव्हा भूमी टेन्शनमध्ये येते. असं का होतंय? दिवा का इथे पेटत नाही आहे? दिवा का विझतोय? तेव्हा आता गुरुजी घेतात आणि गुरुजी तो दिवा पेटवण्याचा प्रयत्न करत असतात. गुरुजींच्या हातून सुद्धा दिवा पेटला जात नसतो. भूमी आता पूर्णपणे टेन्शनमध्ये येते. आकाशकडे बघायला लागते. तेव्हा आकाश तिला धीर देत असतो की तू शांत हो, तू चुकीचा विचार करू नकोस. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता गुरुजींनी दिवा लावलेला असतो. भूमी म्हणत असते की देवा, कुठलं संकट तर येणार नसेल ना? जर कुठलं संकट येणार असेल तर ते संकट इथूनच आता दूर जाऊ दे, असं भूमी म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, तो माणूस आता इथे भूमीच्या रूममध्ये घुसलेला असतो. ते संकट आता घरापर्यंत येऊन पोचलेलं असतं आणि नुसतं घरापर्यंत नाही, आकाश आणि भूमीच्या रूमपर्यंत आलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, तोच मुलगा आता इकडे तिकडे बघत असतो. तो अशी एखादी जागा शोधत असतो किंवा काहीतरी महत्त्वाचं शोधण्याचा प्रयत्न करत असतो. तो आता आजूबाजूला बघत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, गुरुजी म्हणत असतात की चला, आता ही पूजा तर संपन्न झाली, बाकीची सगळी तयारी करण्यात आली आहे ना, म्हणजे जे जे काही लागतं सगळी सामग्री तयार केली, मंगळसूत्र वगैरे इथे आणून ठेवा. तेव्हा भूमी म्हणते, सॉरी गुरुजी, घाईघाईमध्ये मंगळसूत्र मी माझ्या रूममध्येच विसरले. 2 मिनटं द्या, मी मंगळसूत्र लगेच घेऊन येते. तेव्हा आकाश म्हणतो, ठीक आहे भूमी, तू जा आणि लवकरात लवकर मंगळसूत्र घेऊन ये. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अपूर्वा म्हणजे रागिनी तर आता गेली. आता पुन्हा इथे आकाश आणि भूमीच्या आयुष्यामध्ये सत्यानाश करण्यासाठी कुणीतरी हवं आहे, म्हणून आता मध्येच आता अपूर्वाची एंट्री झालेली आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता भूमी आणि आकाश या दोघांना सुखासुखी जीवन काही आता घालवता येत नाही आहे. तेव्हा इथे तो गुंड माणूस आता रूममध्ये शोधाशोध करत असताना त्या ठिकाणी भूमी आलेली असते. भूमी येते आणि बघते तर इथे उषा वगैरे सगळ्या इकडे तिकडे झालेल्या असतात. तेव्हा भूमी म्हणत असते, आमच्या रूममध्ये कुणी आहे का? तर इथे बाथरूममध्ये कुणीतरी असल्यासारखं आता भूमीला वाटतं. तेव्हा भूमी हळूहळू जात असते आणि तो माणूस आता आतमध्येच लपून बसलेला असतो. तेव्हा भूमी हळूवारपणे दरवाजा उघडणार. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, भूमीचा मोबाईल वाजायला लागतो. कारण का आकाशने फोन केलेला असतो की भूमी मंगळसूत्र घे आणि लवकर ये, सगळेजण वाट बघतायत. तेव्हा भूमी म्हणते, हो आकाश, मला माहिती आहे सगळे वाट बघतायत, मी मंगळसूत्र घेऊनच निघाले, हे बघ मी आलेच. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, भूमी जाते, दरवाजा उघडते कपाटाचा आणि तिने कपाटामध्येच मंगळसूत्र ठेवलेलं असतं. ते मंगळसूत्र ती आता घेत असते. तेव्हा तो गुंड माणूस भूमीकडे बघत असतो की ती काय करण्याचा प्रयत्न करते. ती आता बाहेर जाते की पुन्हा तिला संशय आल्यानंतर ती दरवाजा उघडून बाथरूमचा बघते. या गोष्टीची भीती, या गोष्टीची शहानिशा तो चोर माणूस करत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, भूमी आता मंगळसूत्र घेते आणि सरळ बाहेर निघून जाते. तेव्हा तो माणूस पुन्हा आता बाहेर आलेला असतो आणि पुन्हा तो रूममध्ये शोधाशोध करायला सुरुवात करतो. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता अपूर्वा आणि बलदेव दोघांचं लग्न व्यवस्थितरित्या पार पडलेलं असतं. तेव्हा भूमी म्हणत असते की अपूर्वा, इथे आता जेव्हा माप ओलांडण्याची वेळ असते तेव्हा भूमी म्हणते की लक्ष्मीच्या पावलांनी गृहप्रवेश कर आणि तुझ्या इथे येण्याने हे घर उजळून जाऊ दे. पण प्रेक्षकांनो, ती आता गृहप्रवेश करून जेव्हा पाऊल घरामध्ये टाकते तेव्हा घर उजळून नाही तर इथे पूर्णपणे आता अंधार झालेला असतो, कारण लाईट्स गेलेले असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता पूर्णपणे अंधार झाल्यानंतर सगळे एकमेकांकडे बघायला लागतात. तेव्हा भूमी आणि अपूर्वा दोघेजण इथे आता दिवा लावतात आणि म्हणतात की काही हरकत नाही अपूर्वा, आपण दोघीजणी मिळून हे घर उजळून टाकू आणि या घरावरती येणारं प्रत्येक संकट आपण इथे लांब पळून लावू, असं भूमी म्हणत असते. तेव्हा इथे अपूर्वा आपल्या मनामध्ये म्हणत असते की भूमी, अगं मी आता या घरामध्ये आली आहे ना, आता या घरामध्ये एका पाठोपाठ एक आता संकटांची मालिका सुरू होते की नाही बघच तू. आता संकट या घरामध्ये माझ्या रूपात येतच राहणार, असं प्रेक्षकांनो आता इथे या अपूर्वाचं म्हणणं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, आकाश आणि भूमी दोघेजण आपल्या रूममध्ये येतात.
तेव्हा तिथे टेप रेकॉर्डर चालू असतो. त्याच्यामध्ये ती बाई म्हणत असते की 7 वर्षांपूर्वी तुम्ही जो काही गुन्हा केला आहे तो गुन्हा मी माझ्या डोळ्याने बघितला आहे आणि आता तोच गुन्हा मी सगळ्यांच्या समोर घेऊन येणार आहे, असं ती बाई म्हणत असते. तेव्हा भूमी आणि आकाश दोघेजण ते रेकॉर्डिंग ऐकतात आणि इथे दोघांच्याही पायाखालची जमीन पूर्णपणे आता सरकलेली असते.